चुकीचे उपचार केल्याने रुग्णांची प्रकृती बिघडली असा आरोप असल्याने आरोग्य विभागाच्या वतीने रांजणगाव शिणपुंज येथील साळुंखे पाटील हॉस्पिटलची पाहणी करून झाडाझडती घेण्यात आली आहे। यावेळी आरोग्य विभागाच्या पथकाने हॉस्पिटलमध्ये असलेल्या सिस्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या कागदपत्राची पडताळणी केली। शिवाय हॉस्पिटलमध्ये असलेल्या औषधे आणि सोयीसुविधांची पाहणी करण्यात आली। यावेळी गंगापूर तालुका आरोग्य अधिकारी आर.के. तुपे, सहाय्यक गटविकास अधिकारी ए.एस. भालेकर, औषधी निरीक्षक अंजली मिटकर, विस्तार अधिकारी एच.एल. गोरे, आरोग्य सहाय्यक पंचायत समिती आर.टी. निकम, के.एस. झाटे, पोलीस अंमलदार किशोर घुसळे, किरण पैठणकर आदींनी काय आहे प्रकरण, पोट दुखते म्हणून काही दिवसांपूर्वी संजय निमोने यांची मुलगी भारती सोनवणे या रांजणगाव येथील साळुंखे हॉस्पिटल येथे उपचारासाठी गेल्या। त्यांच्यावर चुकीचे उपचार झाल्यामुळे त्यांची तब्येत अचानक खालावली आणि त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये तात्काळ हलवण्यात आलं। भारती सोनवणे यांची प्रकृती गंभीर झाली असल्याने साळुंखे हॉस्पिटलकडून चुकीचे उपचार झाले असल्याचा आरोप करत भारती यांचे वडील संजय निमोने यांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती। पुढील तपास पोलीस करतायत। सूर्यवार्ता न्यूज प्रतिनिधी मनोज जाधव, वाळूज महानगर। नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या आणि अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आजच आपल्या सूर्यवार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।